8 मार्च रोजी आज 24 तास आणि समर्थ भारत या मीडिया हाऊसचे उद्घाटन ओझर रोड येथील वसुंधरा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये 12:30 म्हाडाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव अढळराव यांच्या हस्ते आणि मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर पंजाबराव कथे, मनसर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा राजश्रीताई दत्ता गांजाळे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई दरेकर, मनसर नगरपंचायतचे नगरसेवक शिवाजी राजगुरू, जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई प्रवीण थोरात इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी समीर राजे, स्नेहा बारवे, आज 24 तासचे नितीन कांबळे, समर्थ भारतचे सर्व पत्रकार, त्याचबरोबर जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार मित्र, नागरिक आणि पाहुणे उपस्थित होते। यावेळी माजी खासदार शिवाजीदादा अढळराव यांनी समर्थ भारत परिवाराला भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। बऱ्याच गोष्टी काहीतरी चुकीच्या होत राहतात, त्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडतात आणि आपल्या चुका आपण सुधारवल्या पाहिजे। आपले सर्वांचे चांगले मित्र पत्रकार असले पाहिजे। आजच्या या कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं इथं सर्व पत्रकार मंडळी त्यांचे नातेवाईक इथं आलेले आहेत। स्नेहा बारवे ही खूप धैर्यवाद बोलली आहे, घाबरत नाही कोणाला। मी पहिल्यांदा तिला पाहिला की हे पहिली पत्रकार असेल की ती कोणालाच घाबरत नाही, जशी वेळ आली आणि असंच असायला पाहिजे। आणि याच्यासोबत चांगल्या गोष्टीसोबत सर्वजण तुम्ही एक राहता पत्रकाराकडून। आज मला चांगला ग्लोबल पॉलिटिक्स चालू आज ज्या पद्धतीनं जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामध्ये जर एक चुकीची माहिती जरी बाहेर आली तर लोक पॅनिक होतात। दुबईच्या काही कितीतरी न्यूज चुकीच्या पहिल्यांदा आल्या, त्यामुळे दुबईमध्ये जे लोक इन्व्हेस्टमेंट करत होते ते घाबरलेले होते। मला असं वाटतं की आपण कुठं कोणत्या न्यूज कशा द्यायच्या, काय करायच्या, तुमच्या अवेअरनेस प्रोग्राम झाले, तुमच्याकडून सुद्धा समाजामध्ये तुम्ही चांगले चांगले स्पीकर व्हा। तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, आमच्यापेक्षा जास्त नॉलेज पत्रकारांना असतं। हे चांगले स्पीकर समाजामध्ये वर आले पाहिजे, त्यांनी चांगलं मार्गदर्शन लोकांना करायला पाहिजे। अशा पद्धतीनं हे जे आज तुम्ही उद्घाटन आपण सर्वांनी मिळून केलं, इथं चांगल्या तुम्ही टेक्नॉलॉजी आणलेल्या आहेत, याचा नक्कीच फायदा होईल। मला असं वाटते पत्रकारांनी छोटे छोटे आपले मार्केटिंगचे ऑफिस केले पाहिजे, आपण डिजिटल मार्केटिंग तयार केली पाहिजे, आपल्याला काम पैशाने मिळालं पाहिजे। तुमच्याकडे खूप स्किल आहे, कारण की आता आम्हाला जेवढी गरज पडते की आमच्याकडे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे ती कशी समाजामध्ये जाईल तर जातच नाही। जर तुम्ही तुमचे ऑफिस केलेत आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कोर्सेस तयार केले, इथं एक तुम्ही एक स्कूल जरी तयार, जर्नलिझम कोणीतरी चालू करायचं आहे, जर्नलिझमचा जर तुम्ही एखादा डिप्लोमा किंवा डिग्री आपल्या नारायणगाव किंवा आडेपाट्याला मनसरला कुठेही करा, त्याचा फायदा नवीन जनरेशनला होईल। म्हणजे या ऑफिस पासून आपण एक कुठली तरी प्रेरणा आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, नारायणगाव। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।